आज बीड पोलीस द्वारा आयोजित नशामुक्त मॅरेथॉन मध्ये मी सहभाग घेतलेलो आहे। आपण नशामुक्ती बीड साठी खूप चांगल्या पद्धतीने एक या मॅरेथॉन आयोजित केला होता। त्यामध्ये चांगल्या पद्धतीने आणि खूप लार्ज नंबर्स मध्ये विद्यार्थी असेल, पोलीस असेल, नागरिक असेल, सर्व बीडकरनी सहभाग घेतलेला आहे। मी सर्व बीडकरांना आवाहन करू इच्छितो की आपण नशामुक्ती बीड साठी प्रयत्न करायला पाहिजे आणि या मॅरेथॉन अंतर्गत या नशामुक्ती बीडचा संदेश आपण सर्व ठिकाणी दिला पाहिजे। या मॅरेथॉन नंतर कशा पद्धतीने बदल होईल किंवा काय अपेक्षा आहे? आता हे एक दिवसाचा कार्यक्रम नाही आहे, म्हणजे या कार्यक्रम असा आहे की तुम्ही मॅरेथॉन द्वारा बाकी लोकांना संदेश देण्यासाठी आणि तुम्ही पोलीससाठी आणि समाजासाठी एक मेसेंजर म्हणून काम करण्यासाठी मॅरेथॉन आहे। आणि त्यासोबत यामध्ये तुम्ही आता बघितलं असेल तर किती नवीन पिढी आणि किती तरुण वर्ग यामध्ये बसते तुम्हाला माहित आहे। आणि तुम्हाला आपण सर्वांना माहित आहे की म्हणजे ज्या व्यक्ती स्पोर्ट्समध्ये या फिटनेसमध्ये फोकस करतात तो नेगेटिव्ह एनर्जी या फिर नशामध्ये जाण्याच्या शक्यता खूप कमी असतात। गेल्या काही दिवसांपूर्वी आणि काही क्रिमिनल्स सुद्धा लागलेले होते बॅनरचे, त्या अनुषंगाने आपण काही निर्णय घेतला, नेमका काय निर्णय? मागच्या जेव्हा पालकमंत्री सभांचा दौरा झाला होता तेव्हा सुद्धा माननीय अजित पवार सर, पालकमंत्री बीड सरांच्या सूचना होता की बॅनर मध्ये कंट्रोल लावावा म्हणून। म्हणजे आता तुम्हाला सुद्धा माहित आहे ग्रामपंचायत असेल, नगर परिषद एरिया असेल, त्यामध्ये बॅनर लावताना आपण कुठल्याही प्रकारच्या मान्यता घेत नाही। तो त्यामुळे आपण बॅनर लावताना आपण बॅनरसाठी मान्यता आणि त्या बॅनरमध्ये कुठलाही नेगेटिव्ह मेसेज नाही गेला पाहिजे म्हणून आपण सूचना दिली आहे। कुठल्याही प्रकारचा नेगेटिव्ह मेसेज त्यामध्ये दिला असेल तर आपण त्यामध्ये कडक कारवाई करणार आहे। क्रिमिनलच्या संदर्भात किंवा तुरुंगामध्ये असणाऱ्या लोकांची त्यावरती फोटो लावणे तसे माझ्या आदेशमध्ये तसे स्पष्ट सूचना आहे। मला वाटतं की तसे एक प्रक्रिया हे बीडकर आणि समाजासाठी एक शोभनीय वाटणार नाहीये।